Hello students, I am Swati Shah from Shraddha Institute. आता आज आपण स्टार्ट करणार आहे. We start the exercise 2.4 linear equation in one variable. This is 8th standard syllabus. आपण बघतोय एक्सरसाइज आतापर्यंत आपण बघितलं 2.1, 2.2 and 2.3. This is a 2.4. अगेन वर्ड प्रॉब्लेम्स आहेत. ते 2.2 मध्ये जे आपण वर्ड प्रॉब्लेम बघितलं होतो त्यात इक्वेशन फॉर्म झालं होतं. इथं पण सेमच करायचं आहे, बट हिअर दोन इक्वेशन, इथं दोन इक्वेशन फॉर्म होणार आहेत आणि दोन्ही इक्वेशनला तुम्हाला बॅलन्स करून आन्सर काढायचं आहे. तर हे थोडंसं डिफरंट आहे त्या क्वेश्चन्सपेक्षा. तर बघूया आपण कसं सॉल्व्ह करणार आहे. तर फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिसायला लागले स्क्रीनवर. Amina thinks of a number and subtract 5/2 from it. She multiplies the result 8 and result now obtained is 3 times the same number she thought of. What is the number? तर आपला फर्स्ट क्वेश्चन काय आहे. हिअर Amina thinks one number. She thinks one number. Suppose एक नंबर ती कंसिडर करती है, any number. So we consider the number is x. Let the number be x. Okay. तर ते नंबर x आहे. नंबर अँड सबट्रॅक्ट 5/2 फ्रॉम इट. त्या नंबरमधून म्हणजे x मधून आपण काय मायनस करणार आहे, 5/2. देन शी मल्टिप्लाय द रिझल्ट बाय 8. हे जे रिझल्ट आहे म्हणजे x मधून ती एनी नंबर ती मायनस 5/2 केली, त्यात मल्टिप्लाय केली त्या नंबरला 8ने. ओके. रिझल्ट नाव ऑब्टेन्ड 3 टाइम्स द सेम नंबर ॲज शी कन्सिडर. म्हणजे ती आधी काय विचार केली होती, कुठला नंबर कन्सिडर केली होती, x. त्याच्या 3 टाइम्सचं ते रिझल्ट असणार आहे. ओके. इक्वल टू 3x. सो दिस इज, हे इक्वेशन फॉर्म झालं. हे खूप इम्पॉर्टंट आहे. इथं बघा मी काय सांगितलं होते, ह्या क्वेश्चन्समध्ये दोन्ही साईडला आपल्याला व्हेरिएबल्स येणार आहेत. तर इक्वेशन आपल्याला बॅलन्स करून आन्सर काढायचं आहे. तर हे होतं त्या क्वेश्चन्सपेक्षा 2.2 जे आपण बघितलं एक्सरसाइज त्याच्यापेक्षा हे थोडंसं डिफरंट पार्ट आहे. ते आपण आता हे कसं सॉल्व्ह करणार आहे. आता हे डायरेक्टली ब्रॅकेट सॉल्व्ह करून आपण सॉल्व्ह करूया. तर 8 आहे इथं, आपण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू. 8 इंटू एक्स 8x मायनस 8 इंटू 5/2. 2 1 जा 2 4 जा 4 5 जा 20. तर इथे काय येणार आहे 20 इक्वल टू 3x. नाव काय येणार आहे 20 तिकडे जाणार 8x मायनस 3x. तर 20 तिकडे झाल्यावर मायनसचं प्लस होणार आहे 20. सो आन्सर 5x इक्वल टू 20. x इक्वल टू 20/5. Therefore our number x equal to 4. So this is our required number. So she thinks the number be, ती जे थिंक करत होती that number is 4. ओके. तर आन्सर आलेला आहे. खूप इझी आहे. फक्त अगेन मी तेच सांगते, वर्ड प्रॉब्लेममध्ये थोडं प्रॉपरली तुम्ही जे क्वेश्चन आहे ते प्रॉपरली रीड करून मिनिंग समजून घ्या, तुम्हाला इझिली सॉल्व्ह करता येईल. तर आपला फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर आहे 4. तर आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट, तर आपण बघूया सेकंड क्वेश्चन. स्क्रीनवर तुम्हाला दिसायला लागलाय क्वेश्चन. अ पॉझिटिव्ह नंबर इज 5 टाइम्स इज अनदर नंबर. इफ 2 is added the both the numbers, then one of the new number becomes twice the other number. Then what are their numbers? आपल्याला 2 नंबर्स इथे फाइंड आउट करायचं आहे. तर इथे फर्स्ट क्वेश्चन मध्ये बघून घ्या आधी काय आहे. पॉझिटिव्ह नंबर इज मीन्स आपल्याला कन्सिडर काय करायचं आहे. पॉझिटिव्ह नंबर विल बी दी x. लेट द पॉझिटिव्ह नंबर x. पॉझिटिव्ह नंबर काय झालं आपलं x. तर अनदर नंबर काय आहे. पॉझिटिव्ह नंबर इज 5 टाइम्स ऑफ अनदर नंबर. तो अनदर नंबर काय होणार आपलं 5 टाइम्स मीन्स सेकंड नंबर. जे नंबर असणार आहे त्याचा 5 टाइम्स असणार आहे. तो आपण फर्स्ट नंबर कन्सिडर करू x. देन द सेकंड नंबर विल बी 5x. सो आपले दोन नंबर मिळाले x अँड 5x. ओके. तर पुढं काय आहे. इफ 21 इज ॲडेड द बोथ द नंबर. तर आपल्याला
5x plus 21 and x plus 21 दोन्ही ह्याच्यामध्ये आपल्याला 21 जर आपण ॲड केलो, अजून पुढं आहे इक्वेशन फॉर्म करायला, both the numbers, then one of the new number becomes twice the another new number. म्हणजे हे जे नंबर आहे ते twice the another number, म्हणजे ह्याच्यापेक्षा हे twice the another number means आता हे फॉर्म झाले एक नंबर, तर दुसऱ्या नंबर चं ट्वाइस, त्या नंबरचं हे ट्वाइस असणार आहे, ट्वाइस द न्यू नंबर. सो दिस इज द रिक्वायर्ड इक्वेशन. तर हे इक्वेशन फॉर्म झालं. जसं जसं आपण क्वेश्चन रीड करतो तसं जसं फॉर्म करत गेलो तर ते इझिली आपल्याला इक्वेशन मिळणार आहे. तर आपल्याला मिळालं ते इक्वेशन. आता आपण ह्याला सॉल्व्ह करायचं आहे. आता 5x प्लस 21 इक्वल टू ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेऊया. 2x 2 इंटू एक्स प्लस 21 42. आता काय करणार आहे आपण, सेम व्हेरिएबल्स एक्स साईडला अँड कॉन्स्टंट वन साईडला. 42 मायनस 21, so 5x minus 2x is 3x, then 1 21, so x equal to required number 21 upon 3 is what, 7. 3 1s are 3 7s are, so our number required x equal to 7. आता फुल क्वेश्चन रीड करा. व्हॉट आर द नंबर्स, आपल्याला ते दोन्ही नंबर्स काढायचे. सो आपल्याला एक नंबर मिळाला, वन नंबर, फर्स्ट नंबर x आहे, सो 7. द सेकंड नंबर काय आहे, 5x, so 5x equal to 5 into 7 is what, 35. So the numbers are what, 7 and 35. आलेला आहे आन्सर. इझी आहे. फक्त काय आहे, तुम्हाला मीनिंग समजून घेतलं तर तुम्हाला इझिली कुठलेही क्वेश्चन्स, कुठलेही वर्ड प्रॉब्लेम असतील तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. ओके, हे बघून घ्या. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट्स, तर आपण बघूया आपली थर्ड क्वेश्चन. स्क्रीनवर तुम्हाला क्वेश्चन दिसायला लागले. थर्ड क्वेश्चन, सम ऑफ द डिजिट्स ऑफ 2 digit number is 9. Then next, when we interchange the digits, it is found the resulting new number is greater than the original number by 27. What is the 2 digit number? तर आपल्याला काढायचं 2 digit नंबर, कुठलेही असू शकते 2 digit नंबर, पण त्यांनी काय कंडिशन आहे, फर्स्ट सम ऑफ 2 digit नंबर काय आहे 9. 2 digit मीन्स सपोज कुठलेही असू शकते, 18 असू शकते, 27 असू शकते, कारण त्याचं ॲडिशन 9 आहे, राईट. 36 असू शकते. बट आपण हे नंबर्स घेऊ शकतो का, बिकॉज वी डोंट नो द विच नंबर, कुठला नंबर आहे आपल्याला माहीत नाही. ह्याच्यातलं कुठलंही आन्सर आपला असू शकतं. देन हाऊ कॅन वी फाइंड, कसं फाइंड करायचं. आता सपोज द वन नंबर, लेट द नंबर, let the number x कन्सिडर केलं तर सेकंड नंबर असणार आहे 9 मायनस एक्स, बिकॉज ॲडिशन काय आहे, सपोज x प्लस वाय असेल इक्वल टू 9, तर x इक्वल टू 9 मायनस वाय होणार आहे. म्हणजे अशा टाईपचे इक्वेशन फॉर्म होते. बट इथं आपण x आणि y दोन व्हेरिएबल घेत नाही, आपल्याला कॅल्क्युलेशन करायला आपण एकच व्हेरिएबल यूज करतो, म्हणून आपण काय करणार आहे, x मायनस 9. सेकंड नंबर, फर्स्ट नंबर विल x अँड द सेकंड नंबर आपण बघूया. सेकंड नंबर काय आहे 9 मायनस एक्स. तर हे आपल्याला दोन नंबर्स मिळाले. आता आपल्याला हे युनिट नंबर कुठला आणि टेन्स नंबर कुठला आहे माहिती नाही आहे. आता आपल्याला असं रफली कन्सिडर करावं लागेल. हे टेन्स आहे, ओके, आणि हे वन्स. तर इथे आपण साईडला लिहून घेऊया. वन्स टेन्स, वन्स काय आपलं 9 मायनस एक्स, टेन्स आहे आपलं एक्स. ओके, तर आता हे नंबर कसं फॉर्म होणार आहे आपलं, रिक्वायर्ड नंबर टेन्स काय आपलं एक्स आहे, तर 10 इंटू एक्स होणार आहे, राईट, प्लस
9 मायनस एक्स युनिट आहे, युनिटला 1 असतं आपलं, 1ने आपण मल्टिप्लाय करतो, तर ते होणार आहे 9 मायनस एक्स. हे काय इक्वेशन, हे का फॉर्म केले मी, रिक्वायर्ड नंबर म्हणजे ह्याचं ॲडिशन काय आहे 9 आहे, ऑलरेडी ते गिवन. बट पुढं परत एक क्वेश्चन आहे पुढं, वेन वी इंटरचेंज द डिजिट, परत ह्या नंबर्सला इंटरचेंज केल्यावर जे इक्वेशन फॉर्म होणार आहे ते दोघांचं ग्रेटर, ओरिजिनल नंबर 27पेक्षा ते ग्रेटर असणार आहे. म्हणून आपल्याला इथं टेन्स आणि युनिट्स आपण वेगळे वेगळे करून घेतलो. टेन्स म्हणजे आपण 10ने मल्टिप्लाय करतो, टेन्स अँड वन्स. तर हे काय येणार इक्वेशन 10x प्लस 9 मायनस एक्स. तिथे काय येणार आहे 10 मायनस एक्स 9x प्लस 9. हे एक नंबर मिळाला आपल्याला. आता आपण इंटरचेंज केल्यावर काय होणार आहे, वेन वी इंटरचेंज, द नंबर्स. आता इंटरचेंज नंबर्स केल्यावर काय होणार आहे, वन्स आणि टेन्स तर चेंज होणार आहे आपलं. आता इथं टेन्स असणार आहे, वन्स एक्स असणार आहे आणि टेन्स असणार आहे 9 मायनस एक्स. ओके, तर इन दिस केस काय असणार आहे रिक्वायर्ड नंबर काय असणार आहे. आता इथं 10 इंटू 9 मायनस एक्स प्लस 1 इंटू एक्स 90 मायनस 10x प्लस एक्स. सो हिअर मायनस प्लस मायनस, बट बिगर नंबर मायनस साईन आहे म्हणून इथं काय येणार आहे 90 मायनस 10 मायनस 1 9, सो 9x. तर आपल्याला इथं 2 नंबर मिळाले, एक नंबर मिळाला आणि त्याच्यात त्याला इंटरचेंज करून हे नंबर मिळाला. तर इथे पुढं परत क्वेश्चन रीड करा तुम्ही प्रॉपरली. इज फाउंड दॅट द रिझल्टिंग न्यू नंबर इज ग्रेटर दॅन द ओरिजिनल नंबर. ह्याच्यापेक्षा हे ग्रेटर असणार ओरिजिनल नंबर बाय 27. 27 हे ग्रेटर असणार आहे. तर 27 ग्रेटर असणार मीन्स ॲडिशन 27 प्लस 9x प्लस 9, ते असं इक्वेशन फॉर्म होणार. सपोज हे म्हणजे कसं होणार इक्वेशन फॉर्म बघा. आता 90 मायनस 9x 27, हे जे न्यू नंबर फॉर्म झालं आहे ते ग्रेटर असणार आहे, प्लस 9x प्लस 9 असणार आहे. आपण डायरेक्टली काय करूया, हे इकडं मायनस करून 27ला 1 वर करू म्हणजे आपल्याला इक्वेशन फॉर्म करता येते. तर आपण नेक्स्ट बघूया कसं सॉल्व्ह करायचं आहे. तर आपल्याला हे 2 नंबर्स मिळालेत. नेक्स्ट आहे क्वेश्चन रीड करा परत एकदा प्रॉपरली. आता इंटरचेंज करून काय येणार आहे आपला आन्सर, 2 नंबर आपल्याला मिळाले 9x प्लस 9 अँड 90 मायनस 9x. तर आपण काय करूया, न्यू नंबर जे फॉर्म झाले 90 मायनस 9x मायनस, मी मगाशी दाखवले तुम्हाला 27 इथे ग्रेटर आहे म्हणून हे इकडे आल्यावर मायनस होणार आहे, 9x प्लस 9 इक्वल टू 27. दिस इज our required equation. Now we solve this equation. ओके, काय होणार आहे आता 90 मायनस 9x. आता इथं मायनस आहे तर हे मायनस आपण ब्रॅकेटला सॉल्व्ह करून घेतो. मायनस 9x मायनस प्लस मायनस 9 इक्वल टू 27. हे खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे. इथं फक्त तुम्ही मायनसचं प्लस ठेवला तर आपलं आन्सर पूर्ण चुकू शकतं. सो केअरफुली हे आपण प्रॉपरली सॉल्व्ह करूया. आता हे 90 मायनस 9, 9x काय होणार आहे 18x होणार आहे. तर 90 मायनस 9 होणार आहे 81 मायनस 9 प्लस 9 18x. इथं मायनस मायनस प्लस होत आहे बट साईन राहणार आहे मायनस. आता हे व्हिडिओ हे पूर्ण क्वेश्चन झाल्यावर मी तुम्हाला काही क्वेश्चन्स प्लस मायनसचे काही कन्सेप्ट डिस्कस करते. 27, तर इथे काय येणार आहे मायनस 18x इक्वल टू 27 मायनस 81. मायनस 18x 81 मायनस थोडं एक पण सिंगल स्टेप चुकला तर तुमचं काय होणार आहे सगळं आन्सर 54 मायनस 54. आता इथं दोन्हीकडे मायनस मायनस आहे तर इथं ते मायनस मायनस प्लस होणार आहे. सो x इक्वल टू 54 अपॉन 18. तर रिक्वायर्ड आता ह्याला आपण सॉल्व्ह करूया. 18 1 जा 18 3 जा, therefore x चं व्हॅल्यू काय आलं आपलं 3. आता क्वेश्चन परत एकदा रीड करा, जे क्वेश्चन तुम्हाला स्क्रीनवर दिसायला लागले.
क्वेश्चन काय आहे, व्हॉट इज द 2 डिजिट नंबर. आपल्याला x इक्वल टू 3 मिळालं, तर 2 डिजिट नंबर रिक्वायर्ड आपल्याला काढायचंच आहे. 2 डिजिट नंबर कुठला आहे, तर रिक्वायर्ड सो 2 डिजिट नंबर 9x + 9. आता आपण इथं एक्सचं व्हॅल्यू काय आलेलं आहे 3, म्हणजे पुट करूया. 9 × 3 + 9 किती येणार आहे 27. 9 3 27. 27 + 9 इज व्हॉट 36. तर हे आलं आपलं आन्सर. ह्याच्यात पण पुट करून बघा. 90 - 9 3 27. 90 - 27 इज अगेन 36. तर आपलं रिक्वायर्ड नंबर काय आला 36. 3 + 6 इज 9. तर मॅच करून बघा. 3 + 6 इज 9. सो आवर आन्सर इज 36. तर तुम्हाला वाटत असेल एवढं मोठं कॅल्क्युलेशन आहे, बट तुम्ही मिनिंग समजून घेतला हे वर्ड प्रॉब्लेमचं, तर तुम्हाला व्यवस्थित सॉल्व्ह करता येणार आहे. तर मी तुम्हाला काय सांगितलं, हे प्लस मायनसचं जे कन्सेप्ट आहे, ऑलवेज प्लस मायनस इज मायनस. मायनस मायनस त्याच्यात ऑपरेशन प्लस होत आहे, बट त्याच्यात आपण मायनस साईन ठेवतो. हेही माझं बेसिक मॅथ्स व्हिडिओचं कन्सेप्ट ज्याच्यात आहे, ॲडिशन सबट्रॅक्शनचे, त्याच्यात मी क्लिअर केले. त्याचं पण डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही बघा, त्याचं लिंक आहे. त्यात तुम्हाला क्लिअर होईल. प्लस मायनसचं कन्फ्युजन करू नका. थोडं पण एक प्लस जरी चुकलं तर आपल्या इथं आन्सर चुकू शकतं. ओके. कधी पण जेव्हा आपलं एक्स लास्टला आन्सर येत आहे, एक्सचं जे आन्सर येत आहे ते रिक्वायर्ड इक्वेशनमध्ये आपण पुट करून बघायचं, क्रॉस चेक करून बघायचं. जेव्हा तुम्ही एक्झाम सॉल्व्ह करता तेव्हा एक्सचं व्हॅल्यू सपोज इथं 4 आलं, तर इथं आपण 4 ठेवलो. 9 4 जा किती येणार आहे, 9 4 जा 36. आता 36 + 9 काय येणार आहे 45. तर 4 + 5 9. तर हे असं थोडंसं क्रॉस चेक केलं तर आन्सर आपली चुकू शकते. म्हणून कधी पण आन्सर चेक करताना ह्याच्यात इक्वेशनमध्ये पुट करून बघायचं बघा. कारण 36 आन्सर आहे. 3 + 6 9. रिक्वायर्ड नंबर त्यांनी ऑलरेडी काय म्हणले होते, ते 2 डिजिट नंबर आहे, त्याचं ॲडिशन 9 असणार पाहिजे. तर आपलं आन्सर बरोबर आहे. ओके. तर हे बघितलं आपण थर्ड क्वेश्चन. तर आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. स्टुडंट्स, तर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहे. 5th क्वेश्चन. 4th क्वेश्चन सेम ॲज जसं थर्ड क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलं आहे तसंच 4th क्वेश्चन आहे, म्हणून मी डायरेक्टली घेतले 5th क्वेश्चन. जे एजवर एज प्रॉब्लेम आहे. तर आपण बघूया 5th क्वेश्चन. शोभोज मदर्स प्रेझेंट एज इज 6 टाइम्स शोभोज प्रेझेंट एज. शोभोज 5 years फ्रॉम नाव will be 1/3 of his mother's present age. What is their present age? So तर इथं आपण काय कन्सिडर करणार आहे, फर्स्ट शोभोज प्रेझेंट एज. ओके. लेट शोभोज प्रेझेंट एज, सपोज आपण कन्सिडर करूया प्रेझेंट एज x इयर, राईट. अँड हिज मदर्स एज, प्रेझेंट हिज mother's present age. Present age 6 times, त्याच्यापेक्षा 6 times ग्रेटर आहे. तर इथं 6 times, इथं जेव्हा टाइम्स येतं तेव्हा आपण मल्टिप्लाय करतो. मोर दॅन असतं तेव्हा प्लस करतो, लेस दॅन असतं तेव्हा मायनस करतो. हे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत, हे कधी पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 6x years. ओके. तर हे आपल्याला प्रेझेंट एज मिळालं. तर कंडिशन पुढं काय आहे, क्वेश्चन बघून घ्या. एज शोभोज एज 5 years फ्रॉम नाव विल बी 1/3 ऑफ हिज मदर्स प्रेझेंट एज. तर लेटर 5 years लेटर, 5 years लेटर, 5 years लेटर्स मीन्स पुढे जाणार आहे आपण फ्युचरमध्ये. देन इथं काय येणार आहे x + 5. ओके. 5 years नंतर जे प्रेझेंट एज आहे शोभोजच्या मदर्सचं, त्याचं 1/3 असणार आहे. 1/3. ओके. दिस इज अवर रिक्वायर्ड इक्वेशन. नाव वी सॉल्व्ह करून आपल्याला दोघांचं एज, प्रॉपर एज काढायचं. तिथे कसं होणार, x + 5 = 3 ला आपण डायरेक्टली ते मल्टिप्लाय करू शकतो. 3 2 6, 2x आलं. ओके. बिकॉज 1/3 ऑफ 6 आहे. तर इथं आपण इक्वेशन सॉल्व्ह करूया. 5 ॲज इट इज 2x, x इकडे आल्यावर प्लसचं मायनस होणार आहे.
therefore x equal to 5. So Shobho's present age is what? X. X means 5 years. Shobho's present age is equal to 5 years, and his mother's age is 6x. So 6 into 5 means 30 years. So this is our required answer. इझी आहे. फक्त तुम्हाला परत तेच सांगते, प्रॉपर रीडिंग करा, वर्ड प्रॉब्लेम मिनिंग समजून घ्या. तुम्हाला हे एकदा इक्वेशन फॉर्म झालं तर तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. कधी पण हे 3 पॉईंट्स तुम्ही लक्षात ठेवा. मोर दॅन जेव्हा असते क्वेश्चनमध्ये तेव्हा ते ॲड होत आहे, लेस दॅन मायनस. जेव्हा टाइम्स 5 टाइम्स 6 टाइम्स 8 टाइम्स हे अशा टाईपचे जे क्वेश्चन जरी वेगळे असतील तर हे जे पर्टिक्युलर वर्ड आहेत ते सगळ्यात सेम असतात. तर तेव्हा तुम्ही टाइम्स जेव्हा येतं तेव्हा मल्टिप्लाय करणार आहे. तर ते छोटे छोटे पॉईंट्स तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे तुमचा आन्सर चुकणार नाही आहे. ओके, तर आपण बघितलं स्टुडंट्स 2.4 एक्सरसाइज इझी आहे. अजून तुम्हाला ह्याच्यातले काही क्वेश्चन्स येत नसतील तर तुम्ही मला कमेंट सेशनमध्ये लिहा, मी ते पण तुम्हाला सॉल्व्ह करून देते. प्रॅक्टिस करत राहा, कीप प्रॅक्टिस. थँक्यू.